बातमी नाशिकमधून नाशकातील 150 कोटींचा म्हाडा घरकुल घोटाळा हा समोर आलेला आहे। महानगरपालिकेकडून आराखडा कायमस्वरूपी रद्द करण्यात आलाय। बनावट कागदपत्रे आणि सातबारा तुकडे करून आर्थिक दुर्बलांसाठी राखीव घरकुल नियमाला बगल दिल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, नेमका काय आहे हा घोटाळा? आता नाशिक महापालिका प्रशासनाकडून देखील म्हाडा जो एकूणच घोटाळा आहे, या सगळ्या घोटाळा संदर्भात कारवाई हे करताना आपल्याला महापालिका प्रशासन बघायला मिळतो। 29 लेआउटला जे तात्पुरता मंजुरी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली होती, ती संपूर्णपणे मंजुरी जी आहे ते रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे। आताच काही दिवसांपूर्वी जो म्हाडा घोटाळा आहे तो नाशिकमध्ये उघडकीस आलेला होता। 1 एकरच्या वरती जर बांधकाम क्षेत्र असेल तर त्यापैकी 20% जे घर आहे ते म्हाडाला हस्तांतरित करण्याचा नियम आहे, पण जे एकरच्या वरती बांधकाम क्षेत्र असून देखील ते कमी दाखवून हे संपूर्णपणे जे घोटाळा आहे तो काही नाशिकमधले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांनी केलेला आहे। अशा पद्धतीची माहिती समोर आल्यानंतर या सगळ्या प्रकरणी गुन्हा देखील हे दाखल झालेला आहे आणि त्याच नंतर या सगळ्या संदर्भात चौकशी करण्यासाठी जे SIT ची सुद्धा स्थापना केलेली आहे। या सगळ्या प्रकरणात जे SIT कडनं चौकशी सुरू असताना आता महापालिका प्रशासन सुद्धा ऍक्शन मोडवरती आलेला आहे। या सगळ्या संदर्भात आतापर्यंत जे 29 लेआउटला हे मंजुरी हे देण्यात आलेले होते, ते आता सगळे मंजुरी जी आहे ते रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे आणि आणखीन एकदा या सगळ्या संदर्भात चौकशी केली जाईल अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतलेली आहे। त्यामुळे आगामी काळात आणखीन या सगळ्या म्हाडा घोटाळा संदर्भात काय काय कारवाई हे महापालिका प्रशासन असेल किंवा जे SIT कडनं असेल, हे काय काय कारवाई होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले रहा।